हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा ना मिक्स व्हिडिओ येतोय 1-2 दिवसांचा. म्हणजे शनिवारी होतं आपलं 15 ऑगस्ट. तर आजचा हा शनिवारचा दिवस आहे आणि सकाळी मी सगळं पहिले व्यवस्थित छान आवरून घेतलं. जेव्हा सणवार असतात ना, असे काही स्पेशल दिवस असतात, तर त्याच्यासाठी बघा असं छान टेबल रनर किंवा आपले सोफ्याचे जे काही कवर्स असतात किंवा कुशन्स असतात, ते थोडेसे आपण वेगळे लावले तर आणखीन आपल्या घराला थोडंसं असं छान फेस्टिव्ह लूक येतो, थोडंसं छान वेगळं काहीतरी वाटतं. तर म्हणून जे सणाला आपण घालतो ना, तर ते रेग्युलरला नका घालू. थोडेसे 1-2 असे वेगळे पीस छान फेस्टिवल ठेवा, त्याने आणखीन छान वाटतं. तर माझ्या तुळशी आई बघा कशा झाल्या आहेत, म्हणजे सगळ्यांना इतक्या मंजिरी आल्या आहेत ना. आणि त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा अशी मंजिरी येते ना तुळशीला, तर मग ती आणखीन जास्त खुलत नाही तुलसी. त्याची वाढ जी आहे ती खुंटते. तर म्हणून तुळशींच्या ज्या मंजिऱ्या असतात ना, ह्या वेळोवेळी आपण अशा प्रकारे हातांनीच अशा काढाव्या लागतात. पिंचिंग करावं लागतं, त्याला पिंचिंग म्हणतात. तर मी मागच्या वेळेला मी काढल्या होत्या, पण तरी आपण ते सारखं ऐकतो ना, की स्त्रियांनी काढू नये, स्त्रियांनी काढू नये आणि मग ते आपल्या डोक्यात कुठेतरी असं एक फिट होतं. मग आपल्यालाच असं करताना म्हणजे आपल्यालाच असं गिल्ट वाटतं कुठेतरी, की अरे खरंच आपण काय खूप पाप करतोय का किंवा काय असं होतं. ॲक्च्युली खरं तसं काहीच नाही आहे. पण असो तरीही असं डोक्यात येतं, तर म्हणून मग मी हे शक्यतो जेव्हा असतील ना, तेव्हा ही गोष्ट करून घेते. तर आज यांना सुट्टीच आहे, शनिवारची सुट्टी असते. तर मग म्हटलं, की काढून घ्या तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या. आता दिवस जर बघत बसलं ना, तर मग इतर दिवशी ते कधीच असे सकाळचे वगैरे एवढं अवेलेबल नसतात. जेव्हा वेळ असतो तेव्हाच काढावं लागतं. तर म्हणून आज काढून घेतल्या आणि ज्या बघा ह्या आहेत कृष्ण तुळस आणि ह्याचे पानं आहेत ना, जेव्हा ह्याला छान ऊन मिळतं या तुळशींना, पानं असे जांभळ्या रंगाचे होतात. पण इथे ऊन येत नाही तेवढं, पाहिजे तेवढं ऊन येत नाही. पण तरीही तुम्ही बघा आतली जी दांडी आहे ना, ती त्या पर्पल कलरचीच दिसते. आणि याच्या मंजिऱ्या बघा किती अशा दाणेदार आणि मस्त मोठ्या-मोठ्या दिसतायत. तर ह्यातली जी तुळस आहे ना, ही प्रॉपर मी नर्सरीमधून आणली होती आणि त्याच्यामुळे अगदी मस्त मोठ्या होतात. तुळशींना खूप जास्त काही खतांची गरज लागत नाही. फक्त तुम्ही वेळोवेळी वर्मी कंपोस्ट आणि आपलं शेणखत जे आहे ना, ते जरी घातलंत प्लस तुम्ही त्यांना मातीच्या कुंडीमध्ये लावलत ना, तरी तुमच्या तुळशी खूप छान राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यासोबतच आपल्या घरातलं वातावरणसुद्धा झाडांसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या घरात जितकं छान पॉझिटिव्ह वातावरण असेल ना, तर त्याचा जो असर आहे ना, तो मी म्हणेन की झाडांवर सुद्धा होतो. तर चला आता मी त्या छान स्वामींची तयारी करते पहिले. तर स्वामींना मस्त जे आपलं आता वस्त्र आलेले आहेत, तर मी हे तुम्हाला एक-एक ठिकाणी का घालून दाखवते, कारण तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कसे दिसतात. तर हे पाटावरचं जे आसन आहे ना, ते आहे. तर ते मी इथे स्वामींच्या इथे घातलं आहे. म्हणजे तुम्ही ही वस्त्र फक्त एकाच गोष्टीसाठी नाही, तुम्ही याचा खूप मल्टी यूज करू शकता. त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवते. तर इथे आज छान असं ऑरेंज कलरचं पहिले खाली वस्त्र अंथरलं आहे आणि स्वामींना अशी छान तयारी करून देते. आता वेगवेगळे वस्त्र आहेत ना, तर तुम्ही असे छान कॉम्बिनेशन करून घालू शकता. लाईट कलर, डार्क कलर आणि हा जो मुकुट मला ममताताईंनी पाठवला होता ना, हा मागच्या वर्षीचाच मुकुट आहे. तो छान मी व्यवस्थित पॅक करून ठेवला होता आणि आपला तिरंग्याचा जो रंग आहे ना, तो इतका खुलून आणि इतका सुंदर दिसतो ना, तर म्हणून साईडला पण मी असे हे नारंगी रंगाचेच लोट ठेवले, की जे पांढऱ्या रंगामध्ये असे एकदम छान असे उठून दिसतात. आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे झेंड्याची पूजा करायची होती. तर जे शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यामध्ये कोणीतरी कमेंट केली होती, की "किती छान आयडिया आहे. आम्हीसुद्धा असं करू." तर खरंच बघा, जेव्हा आपण शाळेत होतो, तेव्हा आपल्याला खरंच तेव्हाची जी मजा होती ना 15 ऑगस्टची, ती खूप वेगळी होती. आणि आता तसं वातावरणच नाही राहिलं. थोडा वेळ गाणी लागतात आणि नंतर मग असं दिवसभर नॉर्मलच वाटतं.
तर जर आपल्या घरातच जर आपण अशा प्रकारे साजरा केला आपला स्वातंत्र्य दिन, आपला प्रजासत्ताक दिन, तर आपल्या घरातसुद्धा ते वातावरण राहतं. आपली मुलं बघतात. आता आजकाल मुलांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला शाळेतसुद्धा बोलवलं जात नाही. कारण एकाच वर्गाच्या 5-5, 4-4 तुकड्या असतात. तर एवढ्या मुलांना ॲट अ टाईम बोलवून कसं मॅनेज होणार वगैरे. तर ह्याच्यासाठी त्यांनासुद्धा बोलवलं जात नाही. मग त्यांना कळणारच काय आहे, की ज्या दिवसाचे जे महत्त्व आहे ते त्यांना काय कळणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या घरात जर आपण अशा प्रकारे साजरं केलं ना, तर ते एक त्या दिवसाचं जे एक वातावरण आहे ना, ते आपल्या घरामध्ये सुद्धा राहतं. तर म्हणून मी तर दरवर्षी अशी झेंड्याची पूजा करते, की आत्ताच करते असं नाही आहे. तुम्ही आधीचे जर व्हिडिओज बघितले, तर त्यामध्ये सुद्धा मी अशी ध्वजाची पूजा केलेली तुम्ही बघितली असेल. आणि तुम्हाला खरंच सांगते, खूप भारी वाटतं आपल्या घरातलं वातावरण. तर म्हटलं इथे छान बॅकग्राऊंडला ऑलरेडी या लाईट्स आहेत, तर इथे सिंपल साधी अशी छान आपण झेंड्याची पूजा करूया. तर म्हणून इथे पूजा केलेली आहे बघा. अगदी साधी मस्त पांढऱ्या रंगाचं वस्त्र इथे अंथरलं आहे आणि छान दोन्ही साईडला दिवे लावलेत. समोर पण छान असे दिवे लावलेत. हे जे कलरचे वॅक्सचे दिवे आहेत ना, हे बरेच जण विचारत होते. तर हे Amazonवरूनच मागवलेले आहेत आणि बऱ्याचदा मी लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे या दिव्यांची. तर तुम्हाला ज्यांना हवे असतील तर त्याची लिंक मी पुन्हा देते. तुम्ही मागवू शकता. आणि आता स्वामींची तयारी ते झालेली आहे बघा. स्वामी किती छान दिसतात. जेव्हा सण वगैरे असतात ना, तेव्हा पूजा अशा स्पेशल म्हणजे थोडंसं स्पेशल होतं ना, तर आणखीनच घरातलं वातावरण असं खूप पॉझिटिव्ह आणि खूप मस्त वाटतं. खूप भारी वाटतं. आणि सगळीकडे जी अशी देशभक्ती गीतं लागलेली असतात, त्याने आपल्याला असं वेगळाच एक अभिमान वाटतो, की देवाचे खूप आभार आहेत, की त्यांनी आपल्याला इथे या भारतभूमीमध्ये आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यासाठी खरंच देवांचे पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. तर तुळशींच्या ज्या मंजिऱ्या काढल्या होत्या ना, तर त्या सगळ्या देवांना अर्पण केल्या आणि मंजिरी काढताना कधी फक्त वरची मंजिरी नाही काढायची, तर त्याच्यासोबत छोटीशी 2 पानं असतात. म्हणजे एक छोटीशी वरची जी टिप असते ना फांदीची थोडीशी, त्याच्यासोबत काढायची. म्हणजे मग ती बरोबर कट पण होते तिथून आणि तिथून नवीन फाटे फुटतात मग तुळशींना छान. तर असं संपूर्ण सगळीकडे म्हणजे भगवान विष्णूंनाच, विष्णूंची जी रूपं आहेत म्हणजे आता आपली विठ्ठल रुक्मिणी आहे, तर तिथे अर्पण करा. विष्णू आणि लक्ष्मी आहे, तिथे अर्पण करा. स्वामींना अर्पण करा आणि आपले गोपाळकृष्ण आहेत, तर त्यांना अर्पण करा. तर सगळ्या देवांना बघा असे हे तुळशीच्या मंजिऱ्या, तुळशीपत्र अर्पण केल्यावर किती सुंदर वाटतंय ना, असं छान हिरवं-हिरवं मस्त वाटतं एकदम. त्यानंतर आम्ही संध्याकाळी ना चाललो आहे पुन्हा झाडांकडे. म्हणजे जे तुम्हाला मागच्या वेळेला पण म्हटलं, की डोंबिवलीला MIDC एरिया जो आहे, तिथे गरडा सर्कल म्हणून आहे. तर तिथूनच मी नेहमी झाडांची काही ना काही खरेदी किंवा झाडांचं काही काम असेल ना, तर तिथूनच करते. तर हे आहे माझं रबर प्लांट आणि हे मोठं झालं आहे छान. पण आता काय होतंय ना, त्याचे खाली जे मुळं आहेत, तर ते सगळे बाहेर येतात. कारण कुंडी छोटी पडते झाडाला आणि त्याच्यामुळे झाडाला आणखीन जर वाढायचं असेल, तर त्याला ती ग्रोथ आतमध्ये मिळत नाही. तर म्हणून म्हटलं, की घरी हे सगळं करता येत नाही. कारण खूप मातीचा वगैरे पसारा होतो, सगळं मिक्सिंग वगैरे करण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. तर म्हणून मग मी जेव्हा पण काही झाडं घ्यायची असतील, तर तेव्हा इथे कुठल्या झाडाचं काही म्हणजे रिपेअरिंग काम असेल ना, तर तेव्हाच तिथे घेऊन जाते आणि तिथेच करून आणते. कारण तिथे कसं त्यांच्याकडे सगळं अवेलेबल पण असतं. आणि इथे बघा, इथे मी तुळशी बघितल्या या बाजूला, अशा मस्त घनदाट झालेल्या आहेत ना, अशा तुळशी मी गावालाच बघते, की गावाला प्रत्येकाचे तुळशी वृंदावन असतात किंवा अंगणामध्ये अशा तुळशी पूर्ण फुललेल्या असतात. तशाच तुळशी इथे दिसत होत्या. तर इथे कसं ते लोकं बघा प्रॉपर माती, कंपोस्ट, त्यानंतर जे कोकोपीट आहे, तर सगळं असं प्रॉपर व्यवस्थित मिक्स करून झाडं लावून देतात आणि मग त्याच्यामुळे आपली झाडं आहेत ना छान राहतात. तर तुम्ही पण तुमच्याकडे कुंड्या असतील ना, तर वेळोवेळी तुम्ही अशा ठिकाणी घेऊन जा, जिथे तुमच्याकडे जवळपास नर्सरी वगैरे असेल ना, तिथे घेऊन जा आणि तुम्हाला जे पण काही म्हणजे एखादं झाड खूप वाढत नसेल किंवा झाडाची ग्रोथ होत नसेल,
तर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर तुम्ही ह्या गोष्टी चेक करून घ्या. तर ही कुंडी मी ऑलरेडी माझ्याकडे होतीच. तीच कुंडी आम्ही नेली होती. फक्त त्याला म्हटलं, की आम्हाला फक्त ह्या कुंडीमधून हे झाड इथे शिफ्ट करून दे. आणि त्याने आणखीन एक मस्त आयडिया दिली. कारण हे झाड बघा आता खूप वाढलं आहे ना, तर ते असं झुकत होतं पूर्ण खाली. तर म्हणून मग त्याने नंतर मला ना मॉस्टिकसुद्धा दिली त्याच्यासोबत. तर तो बोलला, "ताई ही पण लावा म्हणजे झाड त्याला पकडून आणखीन व्यवस्थित छान असं सरळ राहील आणि सरळ वाढेल." मग मग बघा म्हणजे इथे गेल्यानंतर आपल्याला आणखीन अशा छान-छान आयडियाजसुद्धा मिळतात. आणि कंपॅरेटिव्हली मी तुम्हाला सांगू, की इथे खरंच झाडं थोडीफार प्रमाणात म्हणजे स्वस्तसुद्धा मिळतात. म्हणजे बार्गेनिंग ते करू शकतो आपण. तर स्वस्त पण मिळतात. हीच झाडं तुम्ही कुठे बाहेर असं मोठ्या नर्सरीमध्ये वगैरे गेलात ना, तर खूप महाग पडतात. तर ही 2 मी झिझी प्लांट इथून घेतले. कारण मला बाहेर हॉलमध्ये ना जी छोटी-छोटी झाडं लावली होती ना, ती थोडी खराब झालेली वाटतात. तर म्हणून म्हटलं, की तिथे अशी झाडं पाहिजेत, की जी म्हणजे काही जास्त केअर न करता छान अशी व्यवस्थित राहिली पाहिजे. पण ऑलरेडी यांची जी कुंड्या होत्या, तर त्या थोड्या छोट्या होत्या. तर म्हणून म्हटलं थोड्याशा मोठ्या एक साईज मोठ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करून घेऊ. कारण बघा त्याचे रूट्स बघा कसे बाउंड झालेले असतात आणि जर त्याच कुंडीमध्ये ते ठेवलं ना, तर ते झाड तेवढं वाढत नाही. त्याला वाढायला ती जागा मिळत नाही. तर म्हणून झाड घेताना कधीही थोडंसं लक्ष द्या, की झाड केवढं आहे. आपण नंतर घरी नेल्यानंतर ते थोडंसं वाढलं पाहिजे, तर त्याला कुंडीमधून शिफ्ट करायला पाहिजे. आता आपले जे जुने कपडे असतात, तर तेच आपल्याला वर्षोनवर्ष तेच कपडे जर आपण घातले, तर आपल्याला होतील का? नाही होत ना. जशी आपली हाईट वाढत जाते, जशी आपल्या शरीराची रिक्वायरमेंट असते, त्याच्यानुसार आपलं जेवण बदलतं, आपले कपड्यांची साईज बदलते. तसंच झाडांचं सुद्धा असतं. त्यांनासुद्धा वेळोवेळी त्यांना जे घर दिलेलं असतं छोटीशी कुंडी, तर ती शिफ्ट करावी लागते. तर बघा ह्याने ही जी मॉस्टिक लावली ना, त्याने झाड अगदी मस्त असं सरळ व्यवस्थित उभं राहिलं आहे. आणि इथे बघून आहे ना मला इतकं भारी वाटतं ना, म्हणजे विंडो शॉपिंग बोलतात ना, तशी माझी इथे ना झाडांची विंडो शॉपिंग असते. आणि इथे बघा हे नवीन कंटेनर्स आलेत, म्हणजे अशा कुंड्या नाही का ज्या हँगिंगच्या असतात, मस्त वाटतात या ज्या बाल्कनीमध्ये लावल्या ना अशा, तर खूप छान दिसतात. पण मी नेहमी आता ना मोह आवरते झाडांना घ्यायचा. कारण खूप सारी आणून मग कुठे ठेवणार? जागा नाही आहे. तर त्याच्यापेक्षा जर एखादं झाड खराब झालं असेल किंवा बरोबर नसेल, तर मग ते जेव्हा रिप्लेस करायचं असेल ना, तेव्हाच मी झाड घेते. कारण फक्त घेणं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यांची वेळोवेळी काळजी करणं, त्यांना काही खतपाणी घालणं, चेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. तर म्हणून फक्त आवडतायत म्हणून झाडं घेऊन येऊन आणि खूप सारं क्लटर करून पण उपयोग नसतो. जर तुम्ही अगदीच काही-काही ठिकाणी बघितली इतकी झाडं घरामध्ये भरतात ना, पण तुम्हाला खरं सांगू की इनडोअरमध्ये ना खूप कमी झाडं सर्व्हाईव्ह होतात. त्यांना सतत बाहेरची म्हणजे थोडंसं ऊन, हवा या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर म्हणून अगदीच इनडोअर झाडं खूप सारी ठेवू नका. मग ती तुम्हाला मेंटेन करायला पण तुम्हाला तेवढंच त्याच्यासाठी लक्षसुद्धा द्यावं लागतं. तर आता बघा इथे तिन्हीही वरती मी इथे झिझी प्लांट ठेवलेत आणि हे झिझी प्लांट आहे ना एकदम म्हणजे ह्याला काहीच असं मेंटेनन्स नाही आहे. तुम्ही अगदी 10-10, 15 दिवस जरी ह्याला पाणी नाही घातलंत ना, तरी हे झाड अगदी मस्त राहतं, मस्त सर्व्हाईव्ह करतं. तर म्हणून आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसतं. अगदी ग्रीन, हिरवं-हिरवं आणि मस्त पानं ह्याची वाटतात. तर आपले हे जे रबर प्लांट आहे, तर हे मी त्यांच्या जागेवरती इथे ठेवतो आहे. आणि बघा आता ते मॉस्टिक लावल्यामुळे बघा कसं सरळ उभं राहिलं मस्त. नाहीतर मग ते इकडे-तिकडे असं डोलत होतं. तर आता हे बाजूचं जे एक्झोरा वगैरे पण आहे, त्याला पण थोडंसं मला कटिंग करायचं आहे प्रॉपर व्यवस्थित. कारण पावसाळ्यामध्ये ना झाडांची ऑलरेडी ग्रोथ खूप छान होते. तर आता थोडंसं खत घालणं, कटिंग करणं, जी काही पानं पिवळी पडली आहेत ती काढणं. ह्याची पण पानं बघा ही पुसायला लागतील. मग ती छान त्याच्यावरची डस्ट क्लिअर झाली ना, की झाडाची वाढ आणखीन छान होते. आणि इथे ना हे गुलाब आहे, त्याला 2 गुलाबं आलेत. हे गुलाबाचं झाड मी तुम्हाला सांगू पूर्णपणे मेलं होतं. म्हणजे अगदी त्याची फांदी पूर्ण खराब झाली होती, पानं सगळी गळून गेली होती. पण आपोआप जसा पावसाळा सुरू झाला ना, आपोआप त्या झाडामध्ये बघा म्हणजे ग्रोथ झाली. त्यानंतर आपोआप आता फुलंही यायला लागली. तर असं होतं कधी-कधी, की आपल्याला वाटतं की झाड पूर्ण गेलंय, पण थोडीशी त्याची तुम्ही केअर केलीत ना, तर पुन्हा ते झाड छान वाढतं. म्हणजे ऋतूनुसार जसं आपली तब्येत कधी खराब होते, कधी छान फ्रेश राहतो, तर तसंच झाडांचं सुद्धा असतं. आणि या लिंबूच्या झाडाला सुद्धा आता छान फाटे फुटायला लागलेत बघा.
खूप मस्त त्याला वरती असे थोडे थोडे फाटे फुटत आहेत. लिंबू कधी येतील ते देवाला माहिती आणि त्या झाडाला माहिती. पण असं झाड आहे ना तेच जास्त महत्त्वाचं आहे. तर अशी जी ही पिवळी पानं येतात ना झाडांना किंवा ब्राऊन कलरची पानं होतात, तर ती लगेचच ना काढून टाकायची. कारण काय होतं, की झाडांची जी एक्स्ट्रा एनर्जी असते ना, ती त्या पानांना झाड देतं आणि मग नवीन पानं येण्यासाठी थोडंसं त्याला डिस्टर्बन्स होतो. तर म्हणून जिथली पण फांदी सुकलेली असेल, पानं सुकलेली असतील, तर ती लगेच वेळोवेळी काढून टाकायची. आता इथे सतत पाणी घालून बघा मधला जो पोर्शन आहे ना, तो रिकामी होतोय आणि माती अशी साईडला होते. तर जस्ट आता जाऊन तुम्ही बघितलं झाडं घेऊन आलो. तिथे बाहेर जी झाडं ठेवली होती ना, इंडोर प्लांट आहेत ना, थोडे-थोडे आपले असे खराब होतात मध्ये-मध्ये. जसे-जसे ऋतू बदलतात, तर काही-काही झाडं थोडीफार इकडे-तिकडे खराब होतात. तर म्हणून वेळोवेळी आपल्याला झाडांना असं थोडं जसं आपल्याला बरं नसतं, डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं, तर तसंच झाडांचं सुद्धा असतं. तर हे जे तुम्ही बघितलंत रबर प्लांट, हे छान झालं आहे. ॲक्च्युली मी त्या आतमध्ये ठेवलं होतं ना, तेव्हा एकदम पानं वगैरे असे लूज पडले होते, गळायला लागले होते. पण माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते, की जेवढी बाहेरच्या हवेमध्ये झाडं फ्रेश राहतात, वाढतात, तर तेवढी घरामध्ये राहत नाहीत. कितीही तुम्ही इंडोर म्हणा, पण झाड खराब होतंच होतं, हे मी ऑब्झर्व केलं आहे. आणि हाच रूल आपल्याला सुद्धा लागू पडतो. तुम्ही कितीही घरामध्ये तुमच्या कितीही सुखसोयी असू दे, अगदी सोन्याचा घास का ना तुम्ही खात असो, पण बाहेरच्या हवेमध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही, तोपर्यंत तुमची तब्येत काही धड राहणार नाही. तर किती बघा निसर्ग आपल्याला किती साऱ्या गोष्टी शिकवतो आणि तुम्ही जितकी निसर्गाची छान काळजी घ्याल ना, निसर्ग तितकी तुमची पण छान काळजी घेतो. तर आता अशी मध्ये-मध्ये मग हे घरी असले ना, मग बरं पडतं कारण मग एवढं उचलायला वगैरे मला जमत नाही. तर ती तिथली जी नर्सरीवाली होती ना, ती आम्हाला सांगत होती म्हणजे तिने ते झाड बघितलं ना, तर ती इतकी खुश झाली ना, कारण तिच्याकडूनच ते झाड घेतलं होतं त्यांच्याकडून. छोटं होतं तेव्हा. तर ती मला सांगते की आपके इधर कितना अच्छा होता है पेड़, आप ना ये लेके जाओ छोटा और बड़ा करके मुझे लेके आओ ये पेड़, असं ती सांगत होती. तर असं ती मला सांगत होती. पण इतकं मोठं झाल्यानंतर आपल्याला पण इच्छा होते का की ते झाड आपण पैशांसाठी कोणाला विकत देऊ किंवा काय. तर मी तिला म्हटलं नहीं, ये हम लोग दे नहीं सकते, अब ये उसको अच्छा और करने के लिए मैं लेके आई हूँ इधर. आणि म्हणून मग ते त्या दुसऱ्या मोठ्या कुंडीमध्ये थोडंसं रिप्लेस केलं. कारण मुळं आहेत ना, कुंडी छोटी असली की मुळं बाहेर येतात आणि मग नंतर झाडाला जे पाहिजे ते पोषण मिळत नाही वाढण्यासाठी, जागा पसरण्यासाठी. म्हणून आणि कुंड्या पण आपल्या 1-2 वर्षांनी ना चेंज करायच्या. कारण ह्या ज्या प्लास्टिकच्या कुंड्या असतात ना, त्या नंतर त्यांची जी क्वालिटी असते कुंड्यांची, तर ती खराब व्हायला लागते आणि मग त्याच्यामुळे झाड पण आपलं व्यवस्थित वाढत नाही. तर म्हणून 2-1 वर्षांनी वगैरे असं कुंड्या पण बदलत राहायच्या, ज्याच्यामुळे झाड पण आपल्याला एक्सचेंज करता येतं, मोठ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करता येतं आणि चांगलं पण राहतं. तर असं आता एक मेन झाडांचं छान काम झालं आणि त्याच्यानंतर आता बाहेर पण तिथे आता मी सगळे ना झीझी प्लांट आणले. कारण मी बघितलं की पीस लिली काही व्यवस्थित तिथे राहत नाही आहे. मनी प्लांट्स तर बाहेर भरपूर आहेत आणि दुसरं कुठलं झाड लावणार, तर मग म्हणून म्हटलं की त्यापेक्षा झीझीच लावू. कारण झीझीला जास्त काहीच मेंटेनन्स लागत नाही आणि पाणी वगैरे पण जास्त काही घालावं लागत नाही आणि मग तिथे कसं ते असं ग्रीन छान दिसतं आहे. तर म्हणून तिथे सगळे 3 मी आता झीझी प्लांट लावलेत. त्याच्यानंतर आता जेवणाचं काम करायचं आहे. तर आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन खूप छान गेला. पण असो जे आहे म्हणजे पहिले जी शाळेमध्ये असताना जी मजा यायची ना, तर ती आता कुठेतरी लुप्त होत चालली आहे. पण असं जे आहे ते आहे. त्याच्यासोबत आपल्याला छान आपले सण चांगले साजरे करायचे. तर आता जेवणाचं काहीतरी आवरते आणि मग त्याच्यानंतर आता पुढे आपली श्रावण सोमवारची पूजेची तयारी उद्या करणार आहे, उद्या संध्याकाळी. तर असंच 1-2 दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला आता येत आहेत. तर चला आता मी पहिले जेवणाचं काम करून घेते. तर हा ना आता डायरेक्ट जेवण वगैरे सगळं आवरलं. भांड्यांचं काम सगळं आवरलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता हे पुढचं जे काम असतं म्हणजे बघा काम काही संपत नाही. म्हणजे कामं कितीही आपण म्हटलं की नाही आता आवरलं बाबा, तरी काही ना काही असतंच. पुढची तयारी करावीच लागते. तर दूध मी सकाळसाठी प्रॉपर तापवून ठेवते कारण सकाळी मग खूप घाई होते. दुधाचं हे जे भांडं आहे ना, याच्यामध्ये जवळपास 1.5 लिटर दूध ह्याच्यात एकदम परफेक्ट मावतं. पण मी सध्या 1 लिटरच गरम करते कारण खूप जास्त पण दूध घेऊन मग ते एवढं वापरलं जात नाही. तर म्हणून 1 लिटरच गरम केलं. एक साईडला अर्धा लिटर
जे फुल क्रीमचं दूध असतं ना ते मी गरम केलं आहे. त्याच्यात मला दही लावायचं आहे. त्यानंतर मग हे जे तूप आहे देवाचं, आता पूजा चालू होणार आहे तर तूप लागणार आहे. तर तुपाचं भांडं पण छान व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये हे तूप काढून घेते. म्हणजे ह्या काय छोट्या-छोट्या ज्या तयारी असतात ना, ह्या आपण जर आदल्या दिवशी करून ठेवल्या ना, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तेवढं ते अगदी सगळं सकाळी उठल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी शोधणं, अरेंज करणं, घेणं हे सगळं पॉसिबल होत नाही. तर म्हणून जेवढं काही आठवतं ना, तर मी शनिवार रविवारीमध्ये ह्या सगळ्या आठवड्याच्या ज्या पूर्वतयारी आपण म्हणतो, तर त्या करून ठेवते. कांदे मागच्या वेळी तुम्ही बघितले 2 किलो आणून ठेवले होते, तर त्यातला 1ने 1 कांदा मी वापरला. सगळे कांदे वापरले. आता पुन्हा यांना 2 किलो कांदे आणायला सांगितले होते. त्यानंतर मटकी भिजवून ठेवली होती. तिला छान मोड आणून ठेवले. ती आता याच्यामध्ये घालून ठेवते. म्हणजे कडधान्य भिजवून ठेवणं किंवा भाज्या ज्या दुसऱ्या काही असतील त्या कटिंग करून ठेवणं किंवा आपल्याला जे बेसिक गोष्टी लागतात म्हणजे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे हे प्रॉपर सगळं आहे का आठवड्याभराचं? टोमॅटो वगैरे आहेत का? ते बघून घेणं. त्यानंतर आता मला आठवड्याभर आता फुलं, गजरे या गोष्टी लागणार आहेत. तर त्या भरून घेणं. ते आज तर ह्यांनी फुलं आणले नव्हते. म्हटले उद्याच फुलं आणेन. आज फक्त गजऱ्यांचाच बाजार सगळा घेऊन आले होते. तर मग गजरे प्रॉपर व्यवस्थित ठेवले. बघा ह्या वस्तू आपण इतक्या पैसे खर्च करून आणतो. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित स्टोअर करून नाही ठेवलीत ना, तर कधी-कधी अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी या फेकल्या जातात. तर त्याच्यामुळे ह्या बाबतीत अजिबात आळस करू नका. जर तुम्हाला स्टोरेज करायचं असेल, कुठल्याही गोष्टीचं जर स्टोअर करायचं असेल, तर त्याची प्रॉपर तशी काळजी घेतलीत ना, तरच ती गोष्ट जास्तीत जास्त टिकते आणि पुरेपूर वापरली जाते. तर आता जे म्हणजे माझ्याकडे जे मसाले आहेत, अख्खे मसाले, तर ते मी सगळे ना प्लास्टिकच्या अशा माझ्याकडे खूप जुन्या झाल्या आहेत या बरण्या आता. तर म्हणून म्हटलं की चेंज करू आणि ह्या ज्या बरण्या दिसतायत ना, ह्या मला गिफ्ट म्हणून आल्या होत्या. तर मी तसंच बॉक्स ठेवून दिला होता. तर म्हटलं चला आता काढू. आतमध्ये काचेचं आहे आणि वरून पूर्ण असं स्टीलचं कोटिंग आहे त्याचं. तर म्हटलं धने, जिरे ह्याचं कसा वास निघून जातो आणि प्लास्टिकमध्ये आपल्याला माहीत नाही की त्याच्यात काय प्रोसेस होते. तर म्हणून प्लास्टिकचं सगळं काढायचं आहे हळूहळू मला आणि थोडं-थोडं शिफ्ट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं-थोडं धने, जिरे काढून ठेवले. त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला ही कसुरी मेथी लागते. तर ती पण मग म्हटलं ह्याच्यात ठेवली ना, तर त्याचा वास छान असा टिकून राहील. काही आपण छान स्पेशल भाज्या किंवा काही पराठे, थालीपीठ वगैरे असं काही बनवतो, त्यामध्ये थोडंसं असं चुरून टाकलं ना, की छान चव येते त्याची. तर म्हणून ती काढून घेतली आणि बघा इथे किती चेंज थोडासा जरी बदल केला ना, तर किती फरक पडतो तुम्ही बघा. आणि मी तुम्हाला सांगू तुम्ही जेव्हा काम करता ना, तेव्हासुद्धा तुमचं असं जर सगळं प्रॉपर व्यवस्थित असेल ना स्टोरेज, तर तुम्हाला काम करायलासुद्धा तितकंच कन्व्हिनियंट, तितकंच फ्रेश आणि तितकंच छान वाटतं. तुम्ही करून बघा. एखादा सेक्शन तरी असा थोडासा व्यवस्थित लावा आणि मग बघा की तुम्हाला रोजच्या कामामध्ये त्याचा किती फरक जाणवतो. तर आता भाज्या वगैरे सगळ्या आणल्या होत्या, त्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या. दूध थंड व्हायला ठेवलं आहे, फॅन फास्ट केला आहे. त्यानंतर ज्यात दही लावायचं आहे ते थोडंसं कोमट दूध करून घेतलं आहे. भाज्या छान स्वच्छ झाल्या आहेत. आता या भाज्या सकाळी छान सुकतील ना, तेव्हा मस्त डब्यामध्ये भरून ठेवणार. ज्या पाहिजे त्या कटिंग करून ठेवणार. तर अशी थोडीशी आठवड्याची माझी पूर्वतयारी असते. आणि असा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.